यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत महायुतीचा अद्यापही उमेदवार ठरला नाही। मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात आहे। काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो जवळपास निश्चित मानला जातो। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक आहेत। भाऊ, जवळपास काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार हा निश्चित मानला जातोय। काय नेमकं समीकरण या निवडणुकीत असणार आहे? कारण महायुतीचे मतं जर पाहिलं तर ते सर्वाधिक आहेत आणि महाविकास आघाडी कुठेतरी आकडेवारीमध्ये कमी या ठिकाणी दिसत आहे। नाही, महाविकास आघाडीकडे पण मतांची संख्या आहे। आमच्याकडे मतं आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडेही मतं आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडेही मतं आहेत। राहिला प्रश्न महायुतीच्या जास्त मतांचा, परंतु महायुतीमध्ये असा प्रश्न आहे की उमेदवार हा जिल्ह्याबाहेरचा असणार आहे। यापूर्वी त्यांनी जिल्ह्याबाहेरचे उमेदवार दिले, जे उमेदवार कधीही निवडून आल्यानंतर जिल्ह्यात आले नाही, साधं ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुद्धा कधी सामील झाले नाही। त्याच्यामुळे त्या सगळ्या या मतदारांमध्ये आणि जिल्ह्यातल्याही जनतेमध्ये या सगळ्या बाबींचा रोष आहे आणि अद्यापर्यंत त्यांचाही उमेदवार काही ठरलेला नाही आणि तेही याही वेळी मला वाटते की आयात उमेदवार करतील। परंतु काँग्रेसने जर उमेदवार दिला तर तो जिल्ह्यातला उमेदवार देऊ, तर हा एक मोठा मुद्दा या निवडणुकीमध्ये आहे। आणि अनेक विरोधी पक्षाचे जे मतदार आहेत तेही देखील आमच्या संपर्कात आहेत की आमच्या काही पक्षांच्या भूमिका काही योग्य नाही आहेत, ते बाहेरचा उमेदवार आणत आहेत आणि ज्या पद्धतीने आता हे सरकार राज्यामध्ये सत्ता करते तेही काही योग्य पद्धतीने संवैधानिक पद्धतीने करत नाही। त्याच्यामुळे त्यांच्याच मतदारांच्या मनामध्ये त्यांच्याच विषयी कुठेतरी साशंका आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे, कारण हे गुप्त मतदान पद्धतीने मतदान होणार आहे आणि निश्चितपणाने जिल्ह्याचा उमेदवार काँग्रेस यावेळी महायुती म्हणजे आमच्याकडून महाविकास आघाडीकडून देईल आणि हा आमचा उमेदवार विजयी होईल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। निश्चित महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी विजयी होईल असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते सचिन नाईक यांना आहे। विवेक गावंडे, टीव्ही मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।